हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मुगाचे भजे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे भजे करत असतो. डाळीचे भजे, मुगाचे हे एकदम पौष्टिक आहे. आमचे करतो, बटाट्याचे भजे करतो आणि मिरची भजे करतो. अशा वेगवेगळ्या प्रकारचे भजे करतो. पण ही मुगाची डाळ एकदम पौष्टिक आहे. आपल्याला शरीरासाठी एकदम फायदेशीर आहे. आपले डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करतं. त्वचा आणि केसांसाठी पण छान आहे मुगाची डाळ खाणे. आणि पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारशक्ती पण वाढवण्यास मदत करते आणि हृदयासाठी पण एकदम फायदेशीर आहे. तर आपण मुगाची भाजी करतो, मुगाचे भरपूर काही प्रकार करत असतो. पण आज आपण करणार आहे मुगाचे भजे. एकदम चविष्ट आणि कुरकुरीत होतात आणि ही डाळ आपल्याला जास्त भिजवायला लागतं. 3 ते 4 तास भिजवली तर आपले भजे पटकन होतात आणि एकदम छान होतात. आता बघा, मी 3 ते 4 तास ही मुगाची डाळ भिजवून ठेवली. आता ह्याच्यातलं पाणी काढून घेणार मी आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या मुगाच्या डाळीसाठी लागणारे साहित्य बघूया. हे कांदा घेतला आहे, हिरवी मिरची, आलं घेतलं आहे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मीठ. झटपट होणार आणि कमी साहित्यात होणारे हे मुगाचे भजे आणि पौष्टिक आहे, त्यात पौष्टिक पण आहे. आणि आता आपण ती मुगाची डाळ आहे त्यातलं सगळं आपण आता थोडं पण पाणी नको आहे, याच्यात सगळं पाणी आपण असं सगळं पाणी निथळून घेऊशी. बघा, ही 2-3 तास भिजवल्यामुळे एकदम फुलून आली, एकदम छान. त्यामुळे ते कुरकुरीत होतात. आपले 2-3 तास भिजवून ठेवायची डाळ आणि आपले एकदम कुरकुरीत. आता त्याच्यातलं जे जास्तीचं पाणी आपलं ते काढून घेऊ आपण. परत त्याचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात आपण याचं एकदम बारीक वाटून नाही घ्यायची. मुगाची डाळ एकदम थोडी जाडसर वाटायची, त्यामुळे जाडसर वाटल्यामुळे आपले भजे एकदम कुरकुरीत होतात. आता आपण दरदरीत जाडसर वाटून घ्यायची. याच्यात आपण हिरवी मिरची आणि आलं टाकूया. वाटतानाच टाकते मी. थोडी कोथिंबीर टाकूया. आता हे वाटून घेऊ. एकदम आपण वाटून घेतले, एकदम जाडसर वाटायची. वाटताना आपण पाणी अजिबात वापरलं नाही आहे. ते पाणी न टाकता वाटून घ्या, म्हणजे तुमचे भजे एकदम कुरकुरीत होती. पण वाटून घेतले. याच्यात आपण कढीपत्ता टाकूया थोडा आणि कोथिंबीर टाकूया आणि मीठ टाकूया आणि हलवून घेऊया. याच्यात आपण अर्धे याचे कांदे टाकून करणार आणि थोडे आपण साधे करणार आहे. आणि काहींना कांदा टाकलेले आवडत नाही, तर काहींना कांदा टाकून आवडतो, तर आपण तसं करणार आहे. हे आता मिक्स केलं आपण. आता तेल तापलं की आपण तळून घेऊया आणि जाडसर वाटा. आपण याच्यात काही सोडा इनो वापरला नाही तरी पण हे भजे कुरकुरीत होतात. मिक्स केले आपण. मी याच्यात कढीपत्ता जास्त वापरला आणि कोथिंबीर पण वापरले तुम्ही, त्यामुळे चव एकदम छान होते, भन्नाट लागते. भज्यांना चव एकदम छान येते. म्हणून कढीपत्ता आणि कोथिंबीर मी जास्त वापर केला आहे. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर खाणं चांगलंच आहे शरीरासाठी. आता आपण हे छोटे छोटे टाकूया याच्यात. तेल तापलं आहे आपलं, आपण आता छोटे छोटे टाकून घेऊया. कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकल्याने याची चव एकदम भन्नाट होते. चवीला एकदम चविष्ट लागतात आणि अजून पौष्टिक होतात. पौष्टिक आहे मुगाची डाळ खाणं. आणि त्याच्यात तुम्ही कोथिंबीर भरपूर टाका आणि कढीपत्ता भरपूर टाका, आणखी पौष्टिक होतात. पण दुसऱ्या साईडने पलटून घेऊया. आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण दुसरा प्रकार कांदा टाकून पण करूया. आपण प्लेटमध्ये मुगाचे कुरकुरीत झालेले भजे बघा, आतून कुरकुरीत एकदम छान झाले. आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर टाका, त्यामुळे याची चव एकदम भन्नाट येते, एकदम चविष्ट लागतात आणि जास्त पौष्टिक पण होतात. त्यामुळे तुम्ही कढीपत्ता आणि कोथिंबीरचा जास्त वापर केला. आता हे बघा, आपण कांदे टाकलेले भजे, कांदे टाकून केलेले. याच्यात कांदे, कढीपत्ता आणि वाटताना आपण हिरवी मिरची, आलं टाकून वाटलं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि
माझ्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का, तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. आणि लवकरच भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.